बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव करावा, याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 6 तासांपासून केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। आणि यातीलच काही आंदोलकांनी आता थेट केज येथील तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या मांडलेला आहे। या ठिकाणी तहसीलदार असतील किंवा उपविभागीय अधिकारी असतील, प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी पोहोचले असून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। जिल्हाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे, मात्र आंदोलक जे आहेत ते आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत। सध्या ही दृश्य जर आपण पाहिली तर केज तहसील कार्यालयाच्या आवारातली ही दृश्य आहेत आणि याच केज तहसीलच्या कार्यालयात आता महिला आंदोलकांसह इतर जे आंदोलक आहेत ते दाखल झालेले असून या ठिकाणी गेल्या 6 तासांपासून ही विविध आंदोलनं सुरू आहेत। आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर एका आंदोलकानं आपल्या अंगावरती ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर एका तरुणाने विष प्राशन केल्याची देखील माहिती मिळते। अतिशय मोठ्या प्रमाणात आणि व्यापक स्वरूपात हे आंदोलन गेल्या 6 तासांपासून सुरू असून प्रशासन आता यामध्ये नेमका काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।